हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा 15 जून 2026 या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि जे काही आपण अधिक महिन्याचं व्रत वैकल्य केलं होतं, स्तोत्र पठण केले होते, त्याची आपल्याला सांगता करायची आहे. हे अधिक महिन्याची सांगता आपल्याला ज्या काही आपण सेवा घेतल्या होत्या, त्याची सांगता करायची आहे. तर ह्या दिवशी आपण सकाळीच म्हणजे सकाळीच उठून आपली नित्याची कामे आवरून आपल्याला रोजचं काय जे आपण स्तोत्र म्हणजे पठण घेतलं होतं, जी काही आपण पूजा, व्रत, वैकल्य घेतली होती, त्याची आपल्याला सांगतेला सुरुवात करायची आहे. तर आपण पहिले त्या दिवशी म्हणजे आपल्याला व्रत जे काही घेतलं होतं, त्या दिवशी तर आपल्याला जप वगैरे जो नामस्मरण आपण जे करत होतो, तो आपल्याला पूर्ण त्या अमावस्येच्या दिवशी सुद्धा आपल्याला करायचा आहे. म्हणजे महिनाभराची आपली जी सेवा आहे, त्या दिवशी केल्याने आपली ती पूर्ण होते. आणि आपल्याला म्हणजे सोमवती अमावस्या असल्यामुळे आपल्याला म्हणजे भगवान हरिविष्णू आणि आपल्याला शंकराची दोघांची पण आपल्याला म्हणजे पूजा करायची आहे. तर तुम्ही मंदिरात जर जाऊ शकत असाल महादेव मंदिरात, तर तिथं तुम्ही आपल्याला अभिषेक करायचा आहे. कारण या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही महादेवाला अमावस्येला जर अभिषेक केला, तर त्याचं सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि भगवान हरिविष्णू आणि आपल्याला शंकर महादेव हे दोघांची सुद्धा पूजा आपल्याला सोमवारी करायची आहे. कारण हे दोघांची पूजा एके दिवशी केल्याने आपल्याला त्याचं अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं. सोमवती अमावस्या असल्यामुळे त्या दिवशी आपल्याला जे काही तुम्हाला दानधर्म करायचे आहे, तर ह्या दानधर्माला सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही पांढऱ्या वस्तू जितक्या तुम्ही दान करताल, त्या त्या वस्तू आपण म्हणजे पांढरं दान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि सांगता म्हणून जे तुम्ही आपण जे काही स्तोत्रपठण वगैरे झाल्यानंतर म्हणजे अमावस्येच्या दिवशी सुद्धा आपल्याला शेवटचा दिवस म्हणून स्तोत्रपठण, जे नामस्मरण, जी काही तुम्ही सेवा घेतली होती, ती सेवा पूर्ण आपली त्या दिवशीपर्यंत पूर्ण करायची आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही अन्नदान करायचं आहे, मेहून जेवू घालायचं आहे. म्हणजे हे पूर्ण आपल्याला पूजा वगैरे सगळं स्तोत्रपठण झालं, तर हे आपलं पूर्ण 1 महिना कंप्लीट पूर्ण झाल्याचं आपल्याला फळ मिळतं आणि त्याची सांगता म्हणजे उद्यापन झाल्याचंही फळ मिळतं. मेहून जेवू घातल्याने आपल्याला त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. अन्नपूर्णा मातेवर आपल्या प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद देते. तर आपल्याला ह्या दिवशी म्हणजे जितकं तुम्हाला दान करता येईल तितकं दान करायचं आहे. मंदिरात दान करा किंवा तुम्ही बाहेर गोरगरिबांना म्हणजे दिलं तरी चालतं. अन्नदान द्या तुम्ही, पाणी बॉटल, जे काही फळं दान करता येईल ते तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. सोमवती अमावस्या आणि म्हणजे ह्या अधिक महिन्यात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे आणि ह्या दिवशी आपल्याला दीपसुद्धा दान करायचं आहे. तुमचं धोंड्याच्या महिन्यामध्ये ज्यांच्या कोणाच्या काही सेवा राहिल्या असतील, तर त्यांनी ह्या एका दिवसात तुम्ही जर सेवा केली, कुठली नामस्मरणाची, स्तोत्रपठण, एक दिवस जरी तुम्ही 33 वेळा म्हटलं कुठलं, तरी तुम्हाला 33 दिवसाचं फळ मिळतं आणि त्या दिवशी दीपदान केल्याने सुद्धा आपल्याला दीपदान केल्याचं आपल्याला म्हणजे 33 दीपांचं आपल्याला फळ मिळतं. त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्या कोणाचे पहिले महिनाभर आपलं करणं झालं नाही सेवा अधिक महिन्यामध्ये, तर त्यांनी ह्या दिवसामध्ये, ह्या एके दिवशी तुम्ही म्हणजे पूर्ण महिन्याचं फळ मिळवू शकता. तर ही सेवा म्हणजे आवर्जून करा. दीपदान करा, अन्नदान करा. तुम्हाला जे काही दान करता येईल ते करा. तुम्हाला एका महिन्याचं फळ ह्या एका दिवसात, एका दिवसाच्या सेवेने तुम्हाला फळ मिळतं. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम जरी तुम्ही 33 वेळा म्हणलं ह्या दिवशी, तर तुम्हाला 33 दिवसाचं फळ मिळतं. त्यामुळे ह्या अशा छोट्या-छोट्या सेवा आवर्जून करा आणि दान धर्माला ह्या म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी खूप महत्त्व दिलेलं आहे. स्कंद पुराणात दान धर्माला खूप महत्त्व दिलेलं आहे. ज्या काही राहिलेल्या आपल्याकडनं सेवा आहे, त्याची आपल्याला चूक-भूल झाल्याची माफी मागायची आहे, सांगता करायची आहे आणि मेहून जेवू घालायचं आहे. जे काही तुम्हाला कुमारिका वगैरे मिळत असतील, तर त्यांची सुद्धा तुम्ही पाय धुवून म्हणजे आपल्याला 33 दिवस जमलं नाही, तर हे एके दिवशी आपण त्यांची पूजा करायची आहे आणि आपल्याला आपलं जे काही चूक-भूल झाली असेल, क्षमा मागून देवा भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मीला क्षमा मागायची आहे आणि माझ्याकडनं चांगलं हे एका दिवसाचं का होईना सेवा माझ्याकडून करून घ्या, आपण असं प्रार्थना करायची आहे. भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. जर आपण जर असं मनोभावे श्रद्धा ठेवून जर आपण एका दिवसाचं जरी सेवा केली, तरी आपल्यासाठी आपण म्हणजे खूप फळ प्राप्त करून घेऊ शकतो. तर ही अशी छोटी सेवा तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.